एक झकास शिक्षिका आणि तरुण विद्यार्थ्याची गुपित गोष्ट पुण्यातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये सुरू होते. ही गोष्ट प्रेम, धोका, विश्वासघात आणि मृत्यूच्या अंधाऱ्या छायेतून उलगडते. या रहस्यमय प्रवासात काय काय घडेल ते पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पूर्ण प्रकरण काय आहे, पोलिसांनी हा गुन्हा कसा उलगडला, तेही पाहूया या व्हिडिओमध्ये. आधी एक विनंती. जशी तुम्हाला माहीतच आहे, आपल्या देशात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकानं थोडंसं योगदान देणं गरजेचं आहे. आम्ही क्राईम रहस्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहोत. तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा आणि क्राईम रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे शहर शिक्षणाचं माहेर. तिचं एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होतं. सुमन विवाहित होती. तिचा नवरा राजेश पाटील, वय वर्ष 40, एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. त्यांचा संसार सुरळीत चालला होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. राजेश कामात नेहमी व्यस्त राहत होता आणि त्यामुळे सुमनला एकटं वाटायचं. याच काळात सुमनच्या जीवनात आदित्य नावाचा 22 वर्षांचा तरुण विद्यार्थी आला. तो दिसायला देखणा, हुशार आणि चपळ होता. सुरुवातीला तो सुमनसाठी फक्त एक विद्यार्थी होता. पण जसजसे दिवस गेले तसतसं दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. आदित्यने काही वेळा तिला मदतीसाठी विचारलं. तिने अभ्यासात आनंदाने मदत केली. हळूहळू दोघांची चॅटिंग सुरू झाली. कॉल्स वाढले आणि ते दोघं भेटूही लागले. सुरुवातीला हे नातं मैत्रीपूर्ण होतं, पण आता ते हळूहळू वेगळ्या स्वरूपात जाऊ लागलं. सुमन आणि आदित्यची मैत्री आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली होती. त्यांच्यात फक्त भावनिक आकर्षण नव्हतं, तर शारीरिक संबंधही आले होते. एका दिवशी सुमन आदित्यला घेऊन पहिल्यांदाच एका लॉजवर गेली. तिथे दोघांनाही एकमेकांच्या जवळ येण्याचा मोह आवरला नाही. रात्रीच्या अंधारात दोघांचं प्रेम शारीरिक गरजांमध्ये बदललं. त्या पहिल्या अनुभवानंतर दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आदित्यसाठी हे नवीन होतं, पण सुमनला त्याच्यासोबत असताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. त्यांचे शारीरिक संबंध अधूनमधून हॉटेलमध्ये, तर कधीकधी तिच्या घरीही सुरू झाले. महिनाभरातच त्यांचे संबंध खूप जवळचे झाले. दोघेही नियमित भेटू लागले. त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्याचं प्रमाणही वाढलं. कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी त्यांना एकत्र पाहिलं होतं, पण कोणीच काही बोललं नाही. सुमन तिच्या संसारात आनंदी नसली तरी आदित्यसोबतच्या नात्यात ती पूर्णपणे गुंतली होती. तिच्या नवऱ्याला म्हणजे राजेशला तिच्या वागण्यावर संशय यायला लागला होता. सुमन सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असायची. रात्री अपरात्री कोणाशी तरी बोलायची. अचानक उशिरा घरी यायची. सुट्टीच्या दिवशीही ती बाहेर जायची. एका रात्री राजेशने तिला विचारलं, "तू हल्ली खूप बदलली आहेस. कुणाशी बोलतेस एवढ्या उशिरापर्यंत?" सुमन घाबरली. तिने लगेच उत्तर दिलं, "कॉलेजचा नवीन प्रोजेक्ट आहे, त्यावर चर्चा सुरू आहे." राजेशला हे उत्तर पचलं नाही. त्याने तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. एक दिवस त्याने तिचा मोबाईल घेतला आणि त्यात त्याला आदित्य नावाच्या व्यक्तीसोबत खूप मेसेज दिसले. काही मेसेज पाहताच त्याच्या डोक्यात एकच विचार आला, हा कुणीतरी तिच्या कॉलेजमधलाच आहे. कुणीतरी तिच्या कॉलेजमधलाच आहे. दुसऱ्या दिवशी राजेशने गुप्त तपास सुरू केला. सुमन कुठे जाते, कुणाला भेटते हे समजून घेण्यासाठी तो तिच्या मागावर राहू लागला. 10 मार्च 2025. सुमनने आदित्यला एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. राजेशला ही माहिती मिळताच त्याने ठरवलं, आज मी सत्य बाहेर काढणारच. रात्री 9:30 सुमन आणि आदित्य एका खाजगी हॉटेलमध्ये भेटले. खोलीत दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत होते. काही क्षणातच ते एकमेकांच्या स्पर्शात हरवले. तेवढ्यात दरवाजा ठोठावला, पण त्यांना भानच राहिलं नाही. राजेश आपल्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला होता. त्याने हॉटेल स्टाफला पैसे देऊन खोलीचा दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून राजेश संतापला. त्याची बायको एका तरुण विद्यार्थ्यासोबत प्रेमात बुडालेली होती.
रागाच्या भरात आदित्य पळण्याचा प्रयत्न करत होता, पण राजेशने त्याला पकडलं. तू माझ्या बायकोला फसवलंस. तुला मी आता सोडणार नाही. असे म्हणत राजेशनं जवळ ठेवलेली लोखंडी रॉड उचलली आणि आदित्यच्या डोक्यावर मारली. आदित्य रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. सुमन किंचाळली, पण आता उशीर झाला होता. हॉटेल स्टाफनं लगेच पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच पोलीस तिथे पोचले. राजेशला ताब्यात घेण्यात आलं. आदित्यला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तो गंभीर अवस्थेत होता. पोलीस चौकशीत समजलं की गेल्या वर्षभरापासून सुमन आणि आदित्यचं गुप्त नातं सुरू होतं. हे ऐकल्यानंतर महाविद्यालयानं तातडीनं सुमनला निलंबित केलं. तिच्या प्रतिष्ठेचा चकनाचूर झाला. आदित्यवर हल्ला केल्यामुळे राजेशला तुरुंगात पाठवण्यात आलं. एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. सुमनचं करिअर संपलं. राजेश तुरुंगात गेला. आदित्य मृत्यूशी झुंज देत होता. एका शिक्षिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, या स्टोरीबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि क्राईम रहस्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. सावध रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.